नमस्कार. मी नेहा मोतियान, 6 पिढियातर्फे आयोजित ह्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला पुण्यातील नृत्य क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व, गुरु सौ मंजिरी कारुळकर ह्या आल्या आहेत. मंजिरीताई पंडिता गुरु मनीषाताई साठे यांच्या शिष्या असून त्यांनी आपल्या कले आणि कामाद्वारे नृत्य क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. भारती विद्यापीठ आणि ललित कला केंद्र इथे त्या नामवंत गुरु आहेत आणि भारती विद्यापीठमध्ये नृत्याचा विभाग आणि त्याचा अभ्यासक्रम हे दोन्हीही चालू करण्यामागे त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे 25हून अधिक वर्ष त्या रूपक नृत्यालय याद्वारे कथकचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्याबद्दल आपण अजून जाणून घेऊया जसं-जसं आपलं सेशन पुढे चालेल त्या ह्यानी. वेलकम मंजिरीताई. थँक यू. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याबरोबर आलात. नमस्कार. येस. तुमच्या बालपणापासून सुरू करूया. तर तुमचं बालपण कुठे झालं? काय म्हणजे पुण्यातलंच होतं का बाहेरगावी तुम्ही होतात? आणि मग पुण्यात आल्यावर किंवा जसं-जसं तुमचं शिक्षण पुढे होत गेलं, तसं आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. बेसिकली मी पुण्यातलीच आणि माझा जन्मही पुण्यामधलाच. पुण्यात जन्म झाला, पण जन्म झाल्याबरोबर मला 5 वर्ष डायरिया होता आणि त्यावेळेला डायरियामुळे माझं डोळ्यामध्ये स्क्विंट आला आणि स्क्विंट आल्यानंतर त्यावेळेला कुठलीच सर्जरी किंवा असं खूप आता जसं सगळं इझी आहे तसं काही इझी नव्हतं. तर त्यावेळेला पुण्यामधले एक प्रथितयश डोळ्यांचे डॉक्टर भावे म्हणून, त्यांच्याकडे मला माझे आई-वडील ट्रीटमेंटला घेऊन जात होते आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलं, की हिला कुठलीतरी तुम्ही शास्त्रीय नृत्य शिकवा. म्हणजे तिथल्या नर्तनामुळे, तिथल्या होणाऱ्या एक्सरसाइजेसमुळे तिच्या डोळ्यातला स्क्विंट जाईल आणि डोळे तिचे बरे होतील. जो एक लेझी आय असं जे म्हणतात ते झालेलं होतं ते. आणि हे सगळं घडत होतं आणि त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने, माझ्या सुदैवाने माझ्या घराच्या अगदी शेजारीच रसिक इथे गुरु मनीषाताई साठे माझ्या गुरु, त्यांनी त्याच वेळेला स्वतःची नृत्य संस्था सुरू केली आणि मग ती घराच्या शेजारीच असल्या कारणाने मी तिथे लगेच माझ्या आई-वडिलांनी मला दाखल केलं आणि म्हणजे मला आवडतंय, नाही आवडतंय वगैरे असा काही भाग त्याच्यामध्ये फारसा नव्हता. पण एक एक्सरसाइज म्हणून आपल्याला तिथे जायचं आहे आणि अगदी घराशेजारीच आहे म्हणून त्यांची नेणे-आणणे या सर्व कामांमधनं सुटका झाली आणि मी मनीषाताईंच्याकडे जायला लागले तसं ते मला हळू खूपच आवडायला लागलं आणि या सगळ्या आजारपण प्रकरणामुळे मी अतिशय अशक्त आणि वीक आणि काही खाणं नाही आणि मग सततच त्याच्यामुळे येणारी आजारपणं अशा याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात होते. तर नृत्याने पुढे माझं सगळंच आरोग्य सुधारून गेलं असं म्हणायला हरकत नाही. मग पुण्यातच मी बालशिक्षण मंदिर शाळेमध्ये भांडारकर रोडलाच जात होते आणि मनीषाताईंकडे जात होते. पण 4थी नंतर मात्र मला हुजूर पागेमध्ये घातलं आईनी. म्हणजे मला नाच शिकवणं आणि हुजूर पागेसारख्या शाळेमध्ये घालणं असं तिची एक अॅम्बिशन होती. आणि ती एका छोट्या खेड्यातनं आली होती चिंचवडमधल्या. तर तिला 7वी नंतर शाळा शिकवली म्हणून गावातल्या लोकांनी माझ्या आजोबांना वाळीत टाकलं होतं, बॉयकॉट केलं होतं, की 7वी नंतर मुलीला शाळेमध्ये घातलं. पण तरी सुद्धा आजोबांनी त्या काळी तिला शिकवलं. तिने पुढे मास्टर्स वगैरे केलं. पण मला डान्स शिकवलं म्हणून माझे आजोबा हे अनेक वर्ष आईशी बोलत नव्हते, की आपल्या घरातलं कोणी नाचलं नाही आणि तू तिला डान्स करायला घातलंस. पण तो आईचा तेव्हापासूनचा जो पाठिंबा होता तो आजतागायत खंबीरपणे आहे. आणि मग हुजूरपाग्यामध्ये जायला लागल्यानंतर काय झालं, तेव्हा भांडारकर रस्ता आणि हुजूरपागा, लक्ष्मी रस्ता हे खूपच लांब गणले जायचे. त्यामुळे मी बसनी शाळेत जायची, बसमधनं येऊन उतरायची आणि घराकडे न येता मनीषाताईंच्या घरी जायचे डान्स क्लासला. माझ्या बरोबरच्या ज्या मुली होत्या आसपासच्या परिसरातल्या, त्या सगळ्या जणी 4:30 किंवा 5:30च्याच बॅचला जाऊन यायच्या. पण
मला शाळेतनंच पोचायला 6:00, 6:15 वाजायचे बसनी. त्यामुळे मी 6:30 वाजता जी मोठ्या ताई लोकांची बॅच असायची, त्या बॅचला मी जायचे आणि ऑब्व्हियसली असं असायचं, की त्या ताया ज्या होत्या सगळ्या, त्या मनीषाताईंच्या मैत्रिणी, त्यांच्या वयाच्या अशा सगळ्या होत्या. त्यामुळे त्या एक मज्जा म्हणून फक्त शिकायला यायच्या. म्हणून असं खूप काही चक्रीचं किंवा खूप फुटवर्क असलेलं असं त्या वयानुसार जे काही असं काही मनीषाताईंनी शिकवलं, की ऑब्व्हियसली मी छोटी होते, चणीनी छोटी होते, त्यामुळे मी ते पटापट, पटापट करून दाखवायची. आणि मग काही असलं की ताई म्हणायच्या, "चला, चला हिला दाखवा, करायला सांगा. ही करून दाखवेल. उलट्या बाजूच्या चक्री ही करून दाखवेल." असं ताई सांगायच्या त्यावेळेला. आणि मग तेव्हा असं कुठेतरी वाटायचं, की हां, आपल्याला जरा जास्ती या मुलींपेक्षा, या ताई लोकांपेक्षा जास्ती छान येतंय आणि त्यांच्या गप्पा चालायच्या. तेव्हाही मी कुठे इन्व्हॉल्व व्हायचा प्रश्नच नसायचा. म्हणजे त्या जर गप्पा मारायला लागल्या, तर मी फक्त डान्सच करत राहायची त्यावेळेला तिथे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा एकूण इम्पॅक्ट असा होत गेला, की डान्स हे मला खूपच आवडायला सुरुवात झाली आणि तेच आपण करावं अशी इच्छा त्यावेळेला मला निर्माण झाली. सो बेसिकली इन्स्पिरेशन पॉइंट हा मनीषाताई होत्या. नक्कीच, नक्कीच. राइट. नक्की. मग त्यावेळेची एखादी तुम्हाला आठवणीत राहिलेली काही गोष्ट आहे का, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं झालं, की अ, नाही आता मी हे सोडून दुसरं काहीच नाही करणार. कारण त्यावेळेला खूप ऑप्शन्स आपल्यासमोर असतात. म्हणजे अगदी लहानपणी असं काही डोक्यामध्ये नव्हतं, की आपण असं काही करावं किंवा मी लहान असताना आताच्या काळासारखंही नव्हतं, की अ, अ, आता पुढे काय आपल्याला व्हायचंय हे खूप लहानपणीच ठरवायचं वगैरे अशी भानगड नव्हती. पण मी 10वी झाले नंतर मला असं वाटत होतं, की आपल्याला जर डान्समध्येच काही करता आलं, तर शिकता आलं पुढचं फॉर्मल काही एज्युकेशन घेता आलं, तर आपण घ्यावं अशी माझी इच्छा होती. पण तेव्हा काहीच कुठल्याच विद्यापीठांमध्ये असे कोर्सेस नव्हते किंवा काही नव्हतं. मग मी जवळच माझ्या घराच्या जवळ मागेच BMCC कॉलेज होतं आणि ते कॉलेजमधली सर्व विद्यार्थी कलाक्षेत्रामध्ये पण खूप नावाजलेले असे होतेच. त्यामुळे एक असं डोक्यात होतं, की BMCC कॉलेज, माझं घर आणि मनीषाताईंचं घर हा एक त्रिकोण होता. तर या त्रिकोणामध्येच आपण फिरत राहिलो तर आपल्या आवडीचं सगळं आपल्याला नाटक, नाच हे सगळं करायला मिळणार आहे. आणि मग मी कॉलेजमध्ये गेले आणि बीइंग ताईंची पहिली विद्यार्थिनी, मग येणाऱ्या त्या सर्व स्पर्धा आणि मग स्पर्धांमधनं नृत्य करणं, मग त्यात बक्षिसं मिळवणं, हे जसजसं एकापुढे एक व्हायला लागलं, तेव्हा ते मला असं वाटायला लागलं, की छे याच्याशिवाय आपण आता दुसरं काही करूच शकत नाही. आपल्यासाठी काही योग्य नाही. नाहीतर साधारण असं म्हणलं जायचं, की हां, आता बी.कॉम झाल्यावरती बघूयात काय करायचं. पण या सर्व गोष्टी कायम इन्स्पायरिंग होत राहिल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सेकंड इयरला होते. तर त्यावेळेला मला मनीषाताईंच्या बरोबरच अमेरिकेला जायची परफॉर्म करण्यासाठी संधी मिळाली आणि त्यावेळेला आम्ही ते एक 2.5 महिन्याची टूर करून आलो होतो 87 साली. तर 2.5 महिन्याच्या टूरमध्ये आम्ही 16 कार्यक्रम आणि काही वर्कशॉप्स असं केलं. तर तो सगळा प्रवास आणि ते सगळं वातावरण आणि त्याच्यामध्ये नकळत का होईना आपल्याला मिळणारी एक कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट, या सगळ्या गोष्टींचं त्या वयात खूप अप्रूप वाटत होतं. नक्कीच त्यासाठी खूप कष्ट करायला लागत होते. कारण घरनं पण अशी कायम तंबी होती, की डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लास शिक्षणातला गेला तर डान्स बंद होईल. ही तंबी कायम होती. त्यामुळे ते सगळं सांभाळून हे करायचं. पण ते आपण कष्ट करतोय ही जाणीव नव्हती, कारण ती आवड होती. आणि हे सगळं होत गेल्यानंतर मग मी पुढे टी-वायला असताना भा. भागवत, फास्टर फेणेचे जे लेखक आहेत, त्यांनी विचारलं, की "तू आमच्याकडे एक नेहरू जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक वर्षभर एका रविवारी येऊन आठवड्यातनं शिकवत जाशील का?" तर मनीषाताई म्हटल्या, "हो, हरकत नाही तो अनुभव घ्यायला तू." त्यामुळे ते सुरू झालं. मग आपल्याला शिकवायला पण आवडतं आहे बरोबरीने, हे कळायला लागलं. मनीषाताईंच्या क्लासमध्ये तर मी माझी 10वी झाल्यानंतर 83 सालापासनं 88 सालापासनं रोज संध्याकाळी क्लासमध्येच जायची शिकवण्यामध्ये. त्या अर्थात समोर असायच्याच. पण या सगळ्या गोष्टी खूप खूप आवडायला लागल्या आपोआप आणि मग असं झालं, की हां, आपण फक्त डान्सच करू शकतो. आपल्याला डान्सच आवडतोय आणि आपण हेच करायचं असं कुठेतरी अजाणतेपणी आपोआपच पक्क होत गेलं.
म्हणजे असं बरोबर. ठरवायला नाही लागलं, की मी हे करू का हे करू? असं कधीच नाही करायला लागलं. मग जसं-जसं तुमचं ह्याच्यातलं शिक्षण म्हणजे फॉर्मल शिक्षण तुम्ही घेतलं ह्याच्यात एम-ए आणि बाकी गांधर्वच्या सगळ्या परीक्षा ज्या काही नेसेसरी आहेत त्या. मग त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सी-सी-आर-टीची आता सीनियर फेलोशिप पण मिळाली आहे. मग त्याच्याबद्दल थोडंसं काही सांगाल का? हो. अकॅडमिकली मी एम-कॉम केलं, मग बी-एड केलं. बरोबर गांधर्वच्या परीक्षा पण मी देत होते. पण एकूण मला शास्त्राचा अभ्यास करणं आणि ते वाचणं आणि भाषेचा एकूण असं जरा आवड आहे ते करायची. तर किंवा म्हणजे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात आणि मग जे नृत्यामध्ये आपण संचारी करतो, त्याच्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, अशी आवड असल्याकारणाने जेव्हा ही सी-सी-आर-टीची स्कॉलरशिपची जाहिरात आली, तेव्हा मनीषाताईंनीच परत मला त्यासाठी उद्युक्त केलं आणि त्या मला म्हणल्या, की "तू नक्की याच्यासाठी प्रयत्न कर आणि असा एखादा विषय निवड, की ज्याच्यामुळे तुला तुझ्या नर्तनामध्ये किंवा पुढे येणाऱ्या पिढ्यांना त्यातनं काहीतरी नक्की उपयोग होऊ शकेल." नाहीतर माझा असा विचार होता आधी, की माझ्याकडे एक स्पेशली एबल अशी मुलगी शिकते, तर तिला धरून आपण नृत्याचा काही एक डान्स थेरपी म्हणून विषय घ्यावा का? असा एक डोक्यामध्ये माझा विचार चालला होता. पण हे मला जास्ती आवडलं, की म्हणजे माझी आवड लक्षात घेऊन मनीषाताईंनीच मला हे सुचवलं, की असा काहीतरी विषय घे. आणि मग त्यासाठी मी एक 500 शब्दांचा सिनॉप्सिस लिहून पाठवला आणि कथकमध्ये जे ताल प्रदर्शन असतं, इतर 9 शैलींपैकी बाकी शैलींमध्ये ताल नाचला जात नाही, तालावर नाचलं जातं. पण कथकमध्ये जे तालप्रदर्शन असतं, तर त्या तालप्रदर्शनातल्या बंदिशींच्या वैविध्याची सौंदर्यमीमांसा असा माझा तो अ, विषय मी निवडला आणि मग त्याच्या खोलात जेव्हा जायला लागले, तेव्हा मला कळलं, की ती सौंदर्य आणि ती विविधता किती वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. भाषा आहे, मग भाषेतले बदल भौगोलिक विभागणीमुळे आलेले आहेत. त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे आलेले आहेत आणि त्यामुळे रचनांमधलं पण अ, बदल ते झालेत. म्हणजे आपण कथकमधली प्रत्येक रचनेला आपण एक कविता म्हणतो. तर जर आपण म्हटलं तर भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेतल्या कवींनी केलेल्या कविता याचे विषय सारखे असू शकतात. पण त्यांच्या त्यांच्या भाषेचा लहेजा वेगळा असल्याने त्या प्रत्येक कवितेचं सौंदर्य वेगळं असतं. तर ते मला असं सगळं जाणवत गेलं आणि मग त्या योगे खूप गुरुजनांना, खूप मान्यवरांना आणि खूप अभ्यासकांना भेटायचा योग आला आणि ते सी-सी-आर-टीची जी रिसर्च फेलोशिप होती ती 2 वर्षात कंप्लीट झाली सक्सेसफुली. मस्त ताई. आता तुम्ही उल्लेख केलात, की तुम्ही स्पेशली एबल्ड मुलीला घेऊन तिच्यावरती तुमच्या डोक्यात होतं. तर अशा स्पेशली एबल्ड मुलांना शिकवण्याचा अनुभव कसा आहे? ते पण मी खूप जाणून-बुजून केलं नाही. म्हणजे मी अ, असं विचार करते, की एक असं कविता मी वाचलेली होती, की आयुष्य ओळखीचे माझ्या कधीच नव्हते, तरीही बघालं तेव्हा जगण्यात मग्न होते. तसं झालं, की माझ्याकडे एक आई आली आणि तिच्या 2 मुली होत्या आणि त्या म्हणल्या, की "माझ्या या मुलीला मला डान्स क्लासमध्ये घालायचं आहे. तर तुम्ही तिच्याबरोबर जी मुलगी आहे, तिला पण दुसरीला घ्याल का?" तर मग ती दुसरी मुलगी आईच्या मागे लपलेली होती लाजून. मग ती हळूच पुढे आल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं, की ही मुलगी स्पेशली एबल आहे म्हणून. मंगोल चाइल्ड ती दिसत होती. तर माहीत नाही, मी त्यांना म्हटलं, "मी घेईन, पण तुम्ही असं अपेक्षा धरू नका, की प्रत्येक मुलीला मी जसा हात धरून शिकवते किंवा तसं मी तिच्यावरती कष्ट घेईन." कारण की काही झालं तरी नृत्याचा एक भाग स्मरणशक्ती हा खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आणि नेमकी ती दुर्दैवाने मुलगी त्याच्यामध्येच कमी आहे. तर आपण मी तिला शिकवत जाईन, तिला सर्व बॅचेसमध्ये थांबू देत, तिला आनंदाने नाचू देत. आणि असं करून ती जवळ-जवळ गेली आता एक 16 एक वर्ष माझ्याकडे येते आणि मेमरी हा महत्वाचा भाग आहे असं आपण म्हटल्यानंतर पण त्या मुलीला साधारण आता मध्यमा प्रथम पर्यंतचा सिलॅबस 16 वर्षामध्ये. पण त्यातल्या बऱ्याच बंदिशी रचना पाठ आहेत. म्हणजे मी मुलींकडनं करून घेत असल्याने एखादी गोष्ट विसरले, तर ती मला येऊन सांगते, की "हे तुमचं राहिलंय."
किंवा काय असतं कालाउघामध्ये कधी कधी आपणच शिकवलेल्या रचनेची ऍक्शन एखादी बदलली जाते आणि ती दुसऱ्या पद्धतीने शिकवली जाते. तर तसं मी शिकवलेलं तिला चालत नाही. मग ती येऊन मला सांगते, की "नाही, याची ऍक्शन अशी नव्हती, ही अशी होती." तर असं मी तिला शिकवायला लागले आणि शिकवताना हे बंधन नक्की पाळलं. म्हणजे जर सगळ्या मुलींना असं सांगितलं असेल, की पुढच्या तासाला मी तुमचं ही गोष्ट म्हणलेली पाहणार आहे. तर मला याची खात्री असते, की या मुलीला ती येणार नाही म्हणता. पण तरीसुद्धा तिला पण त्या मुलींबरोबर उभं करून, मग तिचा नंबर आला, की तिला विचारायचं. मग कधीतरी तिचं कौतुक करायचं, कधी-कधी तिला खोटं-खोटं रागवायचं. की 4 मुलींना केली असेल तशी तिलाही कधीतरी शिक्षा करायची. असं जो भाग आहे तो करत गेले. फक्त त्याचा फायदा असा झाला, की मी त्या मुलीला तिने इतरही नृत्य केल्यामुळे राष्ट्रपती पदक वगैरे असं सगळं नृत्यामध्ये मिळालं. पण खूप फायदा महत्वाचा मला असा वाटतो, की तिला अ, ती खूप नॉर्मल मुलांसारखी वागायला लागली. म्हणजे ती एकटी शाळेत जाते, येते, एकटी स्पीच देऊ शकते. कॉन्फिडन्स तिच्यामधला खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला. सो नृत्यामुळे हा झालेला नक्की फायदा आहे असं मला वाटतं. खूपच छान ताई. हा अनुभव ऐकून तर फारच म्हणजे असं काटा आला ॲक्चुअली अंगावर आणि एका टीचरसाठी हे खूप प्राउड फीलिंग आहे, की नक्कीच, नक्कीच. एवढं सगळं ती मुलगी करू शकतीये अशा ह्यानी. ताई आय-सी-सी-आरच्या पण तुम्ही पॅनलवर रजिस्टर्ड डान्सर आहात. तर त्याच्या थ्रू पण तुमचं पोस्टिंग ताश्कंदला झालं होतं. तर तिकडला अनुभव कसा होता? आय-सी-सी-आरची जेव्हा अशी जाहिरात आली, तर तेव्हा असंच झालं, की आम्ही क्लासमधल्या काही सीनियर मनीषाताईंच्या 4 विद्यार्थिनींनी असं ठरवलं, की "छे, छे आपल्याला हे काही करायचंच नाहीये. आपण कशाला इकडे जायचं?" असं. आणि आपल्याला करायचं नाही असं ठरवूनच आम्ही घरी आलो. पण रात्री घरी जेवताना, बोलता-बोलता जसं आपण सगळेजण सांगतो घरात काय-काय घडलं आज दिवसभरात, तसं मी सांगितलं. तेव्हा अ, माझे यजमान मकरंद म्हणले, की तुम्ही करून तर बघा. नाही त्यांना म्हणू दे. तुम्ही किती पाण्यात आहात हे दिल्लीसारख्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि मग मी इंटरव्ह्यूला पोहोचले तिकडे काहीही माहिती नाही. खूप मोठं गुरूंचं पॅनल आणि म्हणजे मला खूप शंका होत्या मनामध्ये. पण त्यांचं पत्र आलं, तुमचं सिलेक्शन झालं म्हणून. आणि 2 वर्षानंतर कॉल आला. जेव्हा की मी आपण असं अप्लाय केलंय हे पण विसरून गेलेली होते. तर तो कॉल आल्यानंतर परत अशीच भीती होती, की आपण काय करायचं? पण त्यावेळेला माझ्या गुरु मनीषाताई, नंतर पुण्यातल्या प्रसिद्ध गुरु डॉक्टर रोहिणीताई भाटे आणि सुरेश तळवलकरजी. या तिघांशी मी बोलले. कारण असं माझ्या आधी पुण्यातनं उठून, महाराष्ट्रातनं उठून कोणी गेलेलं नव्हतं, की जे मला कोणी काही गाईड करू शकेल, की तिथे कसं असेल, काय असेल. आणि मी जाणारी तिथे तिसरी ते तिथलं केंद्र सुरू झाल्यापासूनची शिक्षिका होते किंवा नर्तिका होते. त्यामुळे मी तयारी करून गेले. मग 6 वर्ष एवढं झालं असेल शिकवून. मग तू असं करून जा, तसं करून जा आणि तू जाच. आणि प्रत्येकाने मला खूप, खूप छान सांगितलं आपापल्या परीने. म्हणजे मनीषाताईंनी मला तर मी त्यांच्या मुलीसारखीच असल्या कारणाने सर्वच कसं राहा इथपासनं सर्व काळजीनी आणि ते गुरुपर्यंतचा प्रवासातल्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या. बेबीताईंनी मला सांगितलं, की ही एक संधी म्हणून तू घे. म्हणजे तुझ्यामध्ये काय गुण आहेत, काय कमी आहे, हे तू एकटी राहिलीस या माहोलला सोडून, की तुला कळेल. आणि सुरेशजींनी मला सांगितलं, की हा खूप छान वेळ तुला मिळालेला आहे. तो त्याचा भरपूर रियाज करण्यासाठी तुला तिथे एकटीला राहून उपयोग होईल. आणि या तिन्ही गुरूंची वाक्य सततच आठवून मला त्याचा नक्कीच त्याचा उपयोग झाला. पण मी तिथे पोहोचले तेव्हा कळलं, की असं 6 वर्ष आधी शिकलेलं वगैरे असं कोणी नव्हतं. म्हणजे लोकं येत जात होते, कारण ती भारत सरकारने प्रोव्हाईड केलेली फ्री ॲक्टिव्हिटी आहे तिथल्या लोकांसाठी म्हणून. तिथे कोणी फीस घेत नाही शिकवण्याचे, की काही नाही, काही नाही. त्यामुळे लोकं वाटलं, की यायचं, आज आले, उद्या नाही आले, अशा पद्धतीने होतं. तर गेल्यानंतर तिथली भाषा पहिली उझबेक आणि रशियन म्हणजे जसं आपण मराठी आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा, तसं तिथे होतं. त्या दोन्ही भाषांचा काहीच गंध इथे असताना नव्हता. आणि मी 12 डिसेंबरला पोहोचल्यावर 26 जानेवारीला पहिल्यांदा त्या माझ्या तिथे शिकणाऱ्या मुलींना घेऊन डायरेक्ट परफॉर्मन्स करायचा अशी एक परिस्थिती होती माझ्यासमोर. तर इंटरप्रिटर्स होते, मला असिस्टंट्स होते, पण त्यांना समजावून मी कधी शिकवणार?
मग माझ्या असं लक्षात आलं, की आपल्याकडे जगातली अत्युत्तम भाषा म्हणजे आपली नृत्याची भाषा आहे. तिचाच आधार घेऊन आपण शिकवायचं आणि करायचं आणि मग अशी जेव्हा मी एक सुरुवात केली म्हणजे मग समजा अगदी सोपी गोष्ट, की मला त्यांना गतभाव शिकवायचा आहे आणि मला असं दाखवायचंय, की त्या कृष्णाने उचलून दगड घेतला आणि मारला. तर मी सरळ क्लासच्या बाहेर जायची, दगड कुठे शोधतो का बघायची, तो आणायची. मग त्यांनी मला सांगितलं, कामेन, की मला कळायचं ओके रशियनमध्ये याला कामेन म्हणतात. असं करून मीच नृत्याच्या भाषेतनं रशियन शिकत राहिले आणि मग रोज तो शब्द वापरून अशा पद्धतीने 3.5 वर्षाचा काळ तिथे गेला आणि एक मी सिलेबस तयार केला आणि सिलेबस करून तिथल्या परीक्षा आम्ही ऑर्गनाइज केल्या. अ, मला खूप आनंद होतो, की ते सगळं असं डान्सचं उभं केलेलं वैभव पाहायला माझ्या गुरु मनीषाताई तिथे आलेल्या होत्या आणि माझ्या अगदी निघायच्या वेळेला मला तिथनं सोडत नव्हते, की परत असं झालं, की जे पूर्ण सिक युनिट होतं, ते सगळ्यात जास्ती वर्किंग युनिट झालेलं होतं अनेक सेंटर्सपैकी आय-सी-सी-आरच्या. तर तेव्हा मनमोहन सिंगजी तिथे आले होते आणि त्यांच्यापुढे तिथल्या विद्यार्थिनींनी तराणा, वंदना असा सगळा कथकचा जो रेपेरटोअर करतात तसं आयटम्स त्यातले सादर केले. त्यांना असं वाटलं, की त्यांच्या आणि उझबेक प्रेसिडेंटच्या मनोरंजनाच्या याच्यासाठी भारतातनं हे कलापथक तिथे आलेलं आहे आणि मग जेव्हा आमच्या अँबॅसेडरनी त्यांना सांगितलं, की अ, हे इथे शिकणारे आणि इंडियन गुरूंनी शिकवलेल्या मुली आहेत. त्यावेळेला तो त्यांच्यासाठी आणि नक्कीच माझ्यासाठी पण खूप एक आनंदाचा क्षण असा ठरला. मस्त ताई. वी आर सो प्राउड ऑफ यू. खरंच. खूप छान वाटलं ऐकून. अ, जसं आपण म्हणतो, की डान्स हे क्षेत्र इट इज सो क्रिएटिव्ह आणि त्याच्यामध्ये आपण दरवेळेला काही ना काहीतरी वेगळ्या थीम्स घेऊन म्हणा किंवा ट्रेडिशनल गोष्टी सुद्धा वेगळ्या पद्धतीने मांडत आलोय आत्तापर्यंत. तर तुमची अशी कुठली कोरिओग्राफी आहे का, की जी तुम्ही एखाद्या वेगळ्या पद्धतीने किंवा एक वेगळी थीम घेऊन ती प्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय? तर त्या हो, प्रोसेसबद्दल ऐकायला आवडेल, की हो. ती थीम डोक्यात आल्यापासून ते ॲक्चुअल स्टेजवर येईपर्यंत काय-काय बरोबर. प्रोसेस असते, कशी असते? अ, संगीत आपल्याला बरंच काही सांगत असतं कोरिओग्राफी करताना. तसा एक एक अनुभव तो शेअर करायला आवडेल मला. एक पुण्यात प्रथितयश बासरी वादक होते. त्यांचा आणि माझा असा 1-1 तासाचा पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि नंतर शेवटचा एक चंक आम्ही दोघांनी एकत्र काम करायचं, असं आमचं ठरलेलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं ऑर्गनायझर्सनी. तर त्याच्यामध्ये असं झालं, की ते म्हणले, की "मी तुला काही कंपोज केलेल्या म्युझिकच्या माझ्या सीडीज देतो आणि तू त्यातला एखादा भाग उचलून त्याच्यावरती पण एखादं नृत्य बसव." तर बाकीचा जो नेहमीचा कार्यक्रम असतो त्याची व्यवस्थित चांगली रिहर्सल आणि हे चाललेलं होतं. पण एक तो आयटम बसवायचा, एक आठवड्यावरती कार्यक्रम आला तरी मला काही त्यातलं पसंत पडत नव्हतं, मनास येत नव्हतं. म्हणजे ते एक असं क्लिक व्हायला लागतं ना, तसं काहीच होत नव्हतं. आणि मग शेवटी असं झालं, की आता झोप उडायची वेळ आली, की आता पुढच्या रविवारवर कार्यक्रम आलाय आणि आपण काहीच नाही याच्यामध्ये करत आहोत. आणि मग असंच मी पहाटे उठून ते एक ना म्युझिक सतत ऐकत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 वाद्यांचा उपयोग केला होता. एक अकॉर्डियन आणि बासरी. आणि मग ते ऐकत असताना ना मला सारखं असं वाटत होतं, की अकॉर्डियनचं म्हणजे असं कधीतरी असं वाटायचं, की हां, हां, आपण याच्यावर खूप काही करू शकतो आणि कधी-कधी असं वाटायचं, छे, छे, मी याच्यावर काहीच करू शकत नाही. असंच माझं दोलायमान अवस्था झालेली होती. आणि मग ते करत असताना मला असं सुचून गेलं, की या आपल्या ज्या मनाच्या आत्ता 2 अवस्था होत आहेत आणि त्या सतत म्युझिकप्रमाणे बदलतायत. अकॉर्डियन वाजायला लागलं, की आपल्याला वाटतं, की आपण याच्यावर खूप छान नृत्य संरचना करणार आहोत. आणखीन बासरी वाजायला लागली, की छे आपल्याला काही जमत नाहीये, असं चाललेलं आहे. तर हाच मुद्दा पकडून आपण एक कोरिओग्राफी करू शकतो आणि मग मी त्याचं तशीच एक रचना केली. ब्लॅक एंड व्हाईट म्हणजे त्याचं नाव दिलं बी पॉझिटिव्ह, की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे फूल पाहिल्यानंतर जो माणूस निगेटिव्हच असेल, तर त्याला त्याच्यावरचा भुंगा दिसू शकतो किंवा त्याचा काटा टोचू शकतो. पॉझिटिव्ह माणसाला त्याचा सुगंध आणि त्याचा रंग या गोष्टींनी त्याचं मन मोहून जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ती एक रचना घडत गेली. म्हणजे याच्यामध्ये संगीताचा भाग, संगीताचा मनावर असणारा पगडा आणि मग त्याच्यामध्ये ती संपूर्ण निःशब्द रचना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या पर्कशनचा पण वापर नाहीये. फक्त याच 2 इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आहे. पण आजपर्यंत मी जेव्हा-जेव्हा ती प्रस्तुत केली, तेव्हा ती सामान्यातल्या सामान्य माणसाला पण समजते.
आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पुढे नृत्याकडे त्याच्यात गेले, की अपवर्ड जाणाऱ्या मूव्हमेंट्स आणि अशा पद्धतीने कसं काम होईल असं त्याचं काम केलं. आणि उझबेकिस्तानमध्ये मी होते ज्यावेळेला ताश्कंदमध्ये, तर त्यावेळेला तिथे एक मी मुलगी पाहिली, की जी स्वित्झर्लंडमधनं उझबेकिस्तानमध्ये राहत होती 17 वर्ष डान्स करण्यासाठी म्हणून आणि ती शी इज अ रिनाउंड उझबेक डान्सर. तर तिचा डान्स पाहत असताना मला असं खूप जाणवत होतं, की ह्या खूप मूव्हमेंट्स आहेत, या कथकसारख्या मूव्हमेंट्स आहेत. तर कथकवरती मुघल राज्याचा खूप परिणाम झाला. मुघलांनी आक्रमणं वारंवार केल्यामुळे वगैरे. तर त्या पद्धती, तिचे कॉस्ट्यूम्स हे सगळं पाहून मला जसं जाणवत होतं, की मुघल हे तिथूनच भारतामध्ये आलेली आहेत. तर ते पाहून मग मी एक नृत्यरंग नावाचा एक 1.5 तासाचा असा कार्यक्रम केला. म्हणजे माझी कल्पना अशी होती त्याच्यामध्ये, की भारतामधली कुठलीही नृत्यशैली बरोबर जर मी असा कार्यक्रम केला, तर आमच्यामध्ये काहीतरी कॉमन असू शकतं, की एक तालाची कॉन्सेप्ट कॉमन असेल किंवा कृष्ण कॉमन असेल किंवा आपले संस्कार असतात त्यामुळे गोष्टी काही कॉमन असू शकतील. पण ही उझबेक मुलगी आणि मी याच्यामध्ये काहीच आमच्या नृत्याच्या मूव्हमेंट्स याच्याशिवाय काहीच कॉमन नव्हतं. आणि मग 1.5 तासाचा असा एक आम्ही केला. मग त्यातनं मला कळलं, की जशी आपल्या नर्तनामध्ये प्रोषितपतिका नायिका असते, तसं त्यांच्या गाण्याच्या ह्याच्यात मुनजत म्हणून एक प्रकार असतो, की जी प्रोषितपतिका नायिकेसारखी असते. आणि मग तो 1.5 तासाचा पूर्ण कार्यक्रम केला, ज्याच्यामध्ये वंदनेपासनं शेवटच्या फूटवर्कपर्यंत आणि मग आम्ही एक शेवटी शांतीसुक्त म्हणून करतो. म्हणजे असं मला जाणवलं, की ती मुस्लिम नृत्य करत होती. मी हिंदू फिलॉसॉफी फॉलो करणारं करत होते. पण आमच्यामधलं जे जिस्ट आहे दोघांना सांगायचं ते एकच होतं. तर तो पूर्ण असा एक 1.5 तासाचा कार्यक्रम केला. त्यातला एक आयटमबद्दल मला खूप छान आवडेल सांगायला. माझे परात्पर गुरु पंडित गोपीकृष्णजी ते कुचिपुडी पण शिकलेले होते. तर त्यामुळे थाळीवरती उभं राहून नृत्य करायचं. तर ते मनीषाताई करायच्या आणि मनीषाताईंनी ते काही आम्हा 2-3 विद्यार्थिनींनाच शिकवलेलं होतं. तर तिथे मला त्या आमच्या सेंटरच्या एका कपाटामध्ये ती कुचिपुडीवाली थाळी सापडली आणि मी एक दिवस उभं राहून त्याच्यावरती तत्कार केलं. तर ती म्हणली, की "आमच्याकडे पण असंच आहे. याला लगान म्हणतात. त्या प्लेटला लगान म्हणतात आणि तिथल्या राजाने अशी स्पर्धा लावली होती, की जी उत्तम नृत्य करेल, तर तिला बक्षीस दिलं जाईल असं म्हणून. तर एक म्हातारी आली, तर सगळेजण चिडवत होते, की नृत्य म्हणजे तरुणांचं, सुंदर दिसणाऱ्या युवतींचं काम आहे. ही म्हातारी काय करणार? तर त्या म्हातारीनी त्या लगानवरती एका जागेवरती पूर्ण उठून बसून उभं राहून असं नृत्य केलं. तर त्यांच्या त्या नृत्यामध्ये घुंगरं हातात बांधायची पद्धत आहे. आणि आपण पायामध्ये घुंगरं बांधतो. सो असा मी एक 4-5 मिनिटाचा आयटम केला, की ज्याच्यात मी थाळीवरती उभं राहून कुचिपुडी पद्धतीने, पण कथकची सगळी लयकारी करून असं केलं आणि तेच सगळे बोल तिने पूर्ण तिच्या हँड मूव्हमेंट्स मधनं केले. तर असं काही-काही खूप छान नवीन सापडत गेलं. आणखीन त्या वेळेला मजा घेत करता आलं. खूप इंटरेस्टिंग आणि आहे. खूपच इंटरेस्टिंग. अमेरिकेत गेले होते. रिसेंटली अमेरिकेत गेले होते तेव्हा टॅप डान्सर्स बरोबर काही करायचा योग आला, की म्हणजे ते त्यांचे स्पेसिफिक टिपिकल ते शूज घालून त्याप्रमाणे टॅपिंग करून तो आवाज करतात आणि तोच आवाज आपण पायामध्ये एवढ्या किलोची घुंगरं बांधून पायामध्ये काही न घालता जेवढी इनफॅक्ट हार्ड फ्लोअर असेल तेवढं आपल्याला जास्ती आवडतं आणि अशा पद्धतीने आपण करतो.
वेगळा अनुभव आत्ता त्यायोगे करायला आला. पण हे मला सांगायला नक्की आवडेल, की हे करत असताना अ, मनीषाताईंच्या बरोबर जी गेली अनेक वर्ष सतत आहे मी, तर त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांनी जे जॅपनीज म्युझिक बरोबर काम केलंय, तर त्याच्यामध्ये डे वन पासूनचा सहभाग असल्या कारणाने एक जाणते-अजाणतेपणी आपण काहीतरी शिकत असतो ना, तर ते ते अशा पद्धतीने इकडे रिफ्लेक्ट झालं असणार. म्हणजे गुरुकृपा अशा पद्धतीने झाली असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. बरोबर आहे ताई, अगदी बरोबर आहे. ताई रूपक नृत्यालय हे आता गेले अनेक म्हणजे 25 वर्ष तुम्ही ते चालवताय. तर तर शिक्षण नृत्याचं शिक्षण देणं हे त्याचा एक खूप मोठा भाग आहे. पण त्याचबरोबर सोशली सुद्धा ते खूप ॲक्टिव्ह आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल का? हो. अ, रूपक नृत्यालयाची सुरुवात झाली, तर तेव्हा मी लहानच होते. म्हणजे जसं म्हटलं, की ते भा. भागवतांच्याकडे मी शिकवायला सुरुवात केली. 1 वर्ष झालं आणि मग ते म्हणले, की आता तू आमच्याकडेच इथे पुढे कंटिन्यू कर. पण मला माहीत नाही तेव्हा मी 20 वर्षाचीच होते आणि असं घरामध्ये हे होतं, की आता लग्न करायचं. म्हणजे त्या काळामध्ये असा चॉईस बीस नसायचा, की आता तुला लग्न करायचंय का वगैरे असा काही भाग नव्हता. आणि आता ग्रॅज्युएशन झालं, आता लग्न करायचं आहे असं होतं. तर माझं असं डोक्यात एक पक्कं होतं, की मी कुठलीही गोष्ट सुरू केली ना, तर ती मध्ये नाही सोडत. म्हणजे मग ती शेवटापर्यंत आपण न्यायची. समहाऊ ते डोक्यात होतं. म्हणून म्हटलं, की नाही मी कुठे सेटल होणार आहे मला माहिती नाही. तेव्हा मी सुरू करीन. ते म्हणले, "नाही, नाही, तू हरकत नाही. तू आधीच सुरू कर. या मुलांना इथल्या" म्हणजे तेव्हा सिंहगड रोड हा एरिया पुण्याबाहेरचा असा होता. म्हणजे क्लासची वेळ दुपारी 1 असायची. कारण तिथनं 4 नंतर आई-बाबा त्या रस्त्याने जाऊ येऊ द्यायचे नाहीत, लोनली एरिया असल्या कारणाने. तर तू जेवढं मिळेल तेवढं या मुलींना इथल्या मिळेल असं म्हणून सुरू झालं. आणि मग रूपक नृत्यालय ऑफिशियली सुरू झालं. तर ते लहानपणी सुरू केल्यानंतर तेव्हा ना तिथे माझ्याकडे आसपासची जी शेतं वगैरे होती ना, तर तिथनं शिकायला 1, 2, 3 मुली यायच्या, की ज्या अशा बाहेर उभ्या राहायच्या नुसत्या बघत. म्हणजे त्यांना त्या शेतकऱ्यांच्या मुली आणि अशा माळ्याची मुलगी एक होती वगैरे, की जिला फी देणं वगैरे हे सगळं खूप लांबचं होतं आणि मी लहान होते. पण मला असं वाटायचं, की ही एवढं उत्सुकतेने आणि रोज क्लासची वेळ झाली, की येऊन दाराबाहेर उभी राहून करते. म्हणून मग तिला मी शिकवायला सुरुवात केली. आणि मग मला असं वाटलं, की तेव्हापासून मनामध्ये असं कुठेतरी आलं, की आपण असं का करू नये, की ज्यांना खरोखर शिकायची इच्छा आहे आणि ज्यांना हे परवडणार नाहीये किंवा शक्य नाहीये, अशा मुलांना आपण केवळ पैशासाठी अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. असं सुरुवात झाली आणि घरातले संस्कार होतेच कायम, की आई-वडील माझे म्हणजे आमच्या लहानपणी असंच असायचं, की एक नवीन कपडा दिवाळीला मिळेल, एक वाढदिवसाला मिळेल. पण शाळेतल्या गरीब 2 विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म ते देणार. त्यांना त्यांच्या फीस भरणार. अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही रोज पंचपक्वान्न न खाऊन जेवू नका. तुम्ही साधी पोळी-भाजी खा. पण एका माणसाचं एक जेवण तुम्ही देऊ शकलात, तर ते जास्ती चांगलं आहे त्या बदल्यामध्ये. असं वातावरण माझ्या घरी होतं. आणि मग रूपक नृत्यालय जेव्हा सुरू झालं, तेव्हा मला असं वाटलं, की या संस्थेसाठी जे आपण कार्यक्रम करतो, तर त्या कार्यक्रमातनं आपण काही निधी निर्माण करून जर कुठल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिला, तर ते जास्ती संयुक्तिक होईल. आपल्या माध्यमातनं आपण काम करत असल्याचा एक स्वचा जो आनंद असतो, तो आपल्याला मिळेल आणि मग अशा पद्धतीने जेव्हा रूपक नृत्यालयाचे म्हणून स्वतःचे कार्यक्रम सुरू झाले. पहिला कार्यक्रम झाला 2000 साली झाला. तर तेव्हापासून म्हणजे तेव्हा आम्ही एक मेळघाटातलं गाव आदिवासी मुलींचं दत्तक घेतलं आणि मग दरवर्षीच अशा संस्था शोधून मग वार्षिक कार्यक्रमातनं जर उत्पन्न आपल्याला होणार नसेल, तर आपली तयारी ठेवली पाहिजे. अशा पद्धतीने काम ते करत आले. मग वनाज कंपनी जी आहे पुण्यामध्ये पौड रस्त्यावरती, त्यांची एक शाळा आहे. त्या शाळेतल्या जवळ-जवळ 80 एक मुलांना आम्ही शिकवतो. म्हणजे 5वी ते 9वी पर्यंतच्या वर्गांना. पण तेही असंच दररोज 1 तास जाऊन एन-डी-एतल्या मुलांना शिकवते. अ, तिथल्या जवानांच्या मुलांना. कारण त्यांनाही काही पुण्यामध्ये येऊन करणं शक्य नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने आपला खारीचा वाटा उचलायचा मी प्रयत्न करते. मला असं वाटतं, की
समाजाप्रती आपलं काहीतरी जे देणं असतं ते या ना त्या पद्धतीने आपल्याला देता यावं आणि तो माझा एक छोटासा प्रयत्न असतो कायम. अ, मंजिरीताई, तू म्हणत होतीस, की तू स्पेशली एबल्ड मुलांबरोबर पण काम करतेस. तर त्याच्यामध्ये डेफ अँड डंब मुली पण तुझ्याकडे शिकतात. तर ते कितपत अवघड आणि ते कसं तू मॅनेज करतेस? आणि असं पण मला माहिती आहे, की त्या मुली पूर्ण नॉर्मल बॅच बरोबर तुझ्याकडे शिकतात. सो हे कॉम्बिनेशन तू कसं मॅनेज करतेस? ॲक्चुअली अशा 2 मुली माझ्याकडे शिकतात. त्यातल्या एका मुलीचं प्रोफाउंड हिअरिंग लॉस आहे. म्हणजे तिला 100% काहीही ऐकू येत नाही किंवा काहीच नाही. पण त्या मुलांना असे प्रॉब्लेम्स असल्याकारणाने देवाने कुठल्यातरी गोष्टी आणखीन जास्ती स्ट्राँग दिलेल्या आहेत म्हणा. तर त्या नॉर्मल बॅचमध्ये जेव्हा शिकतात, तेव्हा त्या लिप मूव्हमेंट्सवरनं समजून घेतात. आणि एखादी अवघड गोष्ट जर काही सांगायची असेल, तर मी मग स्पेसिफिकली त्या मुलीजवळ जाऊन एक लाऊड लिप मूव्हमेंट करून म्हणजे तुला हे कळलं का? अशा पद्धतीने मी आवाज न करता बोलते. आणि मला तालामधलं जर काही सांगायचं असेल, तर समजा आपण तत्कारला उभे राहिलो, तर मी तिच्या शेजारी उभी राहते, हातात हात घेऊन करते. मला तिला आणखीन काही पायाचा निकास कशा वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणजे बुवा 1, 2, 3, 4 असं करायचंय. इथे मध्ये टाच लावायचे किंवा 1, 2, 3, 4 असंच करायचं आहे. तर मी तिच्या पाठीवरती दोन्ही हात माझे मारून त्याप्रमाणे करते. आणि त्यावेळेला त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इतकं असतं ना, की ते ते समजून जातात काय करायचंय ते. त्यामुळे त्या ते करतात. बाकी मुली त्यांना खूप मदत करतात. आणि मला सगळ्यात जास्ती आनंद असा होतो, की ही स्पेशली एबल मुलगी किंवा या मुली आहेत. तर यांच्या बरोबरीने असणाऱ्या ज्या नॉर्मल मुली आहेत ना, त्या त्यांच्याच वयाच्या असतात किंबहुना त्यांच्यापेक्षा छोट्या पण असतात त्यांच्या बॅचमधल्या या मुली. तर त्या सगळ्यांना खूप अशी एक जाणीव असते, की ही आपल्याबरोबर मुलगी आहे हिला असा-असा प्रॉब्लेम आहे. पण ती आपली मैत्रीण आहे आणि आपण तिला आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे. म्हणजे त्या दृष्टीने मला कधीच टेन्शन येत नाही. जसं की मी मगाशी सांगत होते, की त्या स्पेशली एबल मुलीची आई अगदी कायम म्हणते, की "नाही, नाही, तुम्ही माझ्यासाठी देवाचं काम केलंय. बाकी यांना कुठे प्रवेश सुद्धा देत नाहीत. त्यांना पाहिल्यावरच नको असं म्हणून सांगतात." तर ते माझ्या एकटीचं क्रेडिट आहे असं मला वाटत नाही. या बरोबरच्या सगळ्या मुली आहेत ना, त्या खूप जास्ती छान अ, वागतात आणि त्यामुळे ते होऊन जातं. त्यामुळे या मुली नाचताना म्हणजे मी त्यांची कधीच कुठलीही स्पेशल ट्युशन पण घेत नाही. त्यांना बरोबरच्या 10 मुलींबरोबर नॉर्मल बॅचमध्ये नाचवते. म्हणजे त्यांचं डोकं आणि त्यांचं मग आपल्यावरचं प्रेम इतकं वाढतं. मला आता एक किस्सा आठवला, की नागपंचमीची क्लासला आमच्या सुट्टी होती दुसऱ्या दिवशी. मग सगळ्यांनी असं काहीतरी एक टूम काढली, की "ताई आपण आज इथे मेहंदी काढूयात." आणि क्लास घराच्या जवळच होता म्हणून आम्ही क्लासमध्ये मेहंदी काढली. तर तिची स्पेशली एबल मुलगी आहे ती पण तिथे होती आणि मेहंदी काढून झाल्यानंतर सगळेजण मग क्लास बंद करून निघाले. तर ही मुलगी ना घरीच जाईना. तर मला असं वाटलं, की मी एकटी थांबलेली होते. मग म्हणून हिला थांबायचंय वगैरे, वगैरे. तर ती म्हणली ती असं सारखं सांगत होती, "मला निरोप द्यायचा आहे, मला निरोप द्यायचा आहे." आणि मग मकरंद मला न्यायला आले. तर मकरंद न्यायला आल्यानंतर ती त्यांच्याकडे गेली. नाहीतर ती दुसरा कुठलाही माणूस आला ना, की लाजून आईच्या मागे लपते, असं करते. मी बोलत नाही कोणाशी असं. तर ती मकरंदकडे गेली आणि मग त्याला सांगितलं, "काका आज ताईच्या हाताला मेहंदी लावली आहे, तर तिला रात्री तुम्ही जेवण भरवा." म्हणजे ती जी एक अटॅचमेंट आणि हे निर्माण होतं ना, ते म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे. ते काय असतं ते सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे प्रत्येकच शिष्याला आपल्या गुरुबद्दल प्रेम, गुरूंना आपल्या शिष्याबद्दल प्रेम हे नक्कीच असतं. पण इथे ना कुठल्याही पद्धतीचं आउटकम आहे का नाही, असणार आहे का नाही, हे काही त्या कलेच्या दृष्टीने हं, हे काहीही नाही आहे. पण ते एक खूप छान 2 माणसांमधलं नातं बांधायला मदत होते असं मला खूप वाटतं. त्यामुळे मी त्यांना नॉर्मल माणसांसारखंच वागवते आणि ते त्या मुलांना जास्ती आवडतं. म्हणजे त्यांना जर मी रागवले नाही, तर मग त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली असं वाटतं. रागवले की मग ते खूप खुश असतात. सगळ्यांसारखं वागवणं. करेक्ट, करेक्ट. नाही, हे खूप इम्पोर्टंट आहे. कारण आता सगळीकडे हेच शिकवलं जातंय, की सगळ्यांना एकत्र म्हणजे इक्वल
सगळ्यांना ट्रीट केलं गेलं पाहिजे. बरोबर आणि हे आहे. तर तुम्ही खूप वर्षांपासून करताय ऑलरेडी. हो. त्यामुळे हे खूप इन्स्पायरिंग आहे. आणि ताई मध्ये डेफ अँड डंब मुलींनी एका फेस्टिव्हलमध्ये पण परफॉर्म केलं होतं. हो, सो हो. तिच्यासाठी अनुभव कसा होता? तिच्यासाठी खूपच म्हणजे ती आधी खूप घाबरलेली होती. कारण हाच होता म्हणजे की जो रोज 10 मुलींच्या बरोबर नाचलं, तर डोळ्याच्या कोपऱ्यातनं पाहिलं तरी एक आधार असायचा, आपल्या मैत्रिणी आपल्या बरोबर आहेत असं. आणि नंतर ती खूप घाबरली आणि मग काय झालं, की जे तिला येत होतं ते पण ती विसरायला लागली आणि मग मला स्वतःला खूप भीती वाटायला लागली, की हे तिच्यावरती आपण एक काहीतरी आणखीन एक जास्तीचा फोर्सफुली प्रयोग करतो आहोत का असं. पण 1-2दा असं मग मी काय सुरू केलं, तिच्या प्रॅक्टिसेस घेताना वेगवेगळ्या तिला माहीत नसलेल्या बॅचेसना समोर बसवून त्यांच्यासमोर करावायला तिला सुरुवात केली आणि मग तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला. म्हणजे तो परफॉर्मन्स तिने तिथे त्या महोत्सवात केल्यानंतर ती क्लासमध्ये आली ना, तर तिचं रूप एकदम बदलून गेलं आणि आता यू वोंट बिलीव्ह पण ती आता ऑनलाईन क्लासेस सध्या करते, सगळ्या मुलींच्या बरोबर. म्हणजे तिथे मी प्रत्येक वेळेला तिला विचारत असते, की "तुला हे समजलंय ना?" मग तिच्या आईला सांगते, की "तुम्ही कुठेतरी आसपास राहा, म्हणजे मी काय बोलते ते तुमच्या कानावरती पडत राहील. तिला नाही समजलं तर तुम्हीही विचारत जा." पण मग ते मला खूप आश्चर्य वाटलं, की ऑनलाईन क्लासेस करणं हे आणखी म्हणजे नॉर्मल माणसाला पण ते खूप अगदी एक्झॉस्टिंग आणि कंटाळवाणं असं प्रकरण आहे. पण ती ऑनलाईन क्लासेस पण न चुकता रेग्युलरली व्यवस्थित करते आहे. म्हणजे डान्सनी तिचा आणि माझा असा करून दिलेला हा दोघींचाही एक छान फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, खूपच क्रेडिटेबल आहे. म्हणजे तिनी सुद्धा नेटाने एवढं ते सगळं पर्सीव्ह करणं आणि हं. दोन्हीकडनं आहे हे. म्हणजे मला हार्डवर्क असं वाटतं, की मी आता ज्या शाळेमध्ये शिकवते, तर तिथे शाळेमध्ये ती सगळी आजूबाजूच्या वस्त्यांमधली मुलं आहेत. तर ते शाळेने त्यांच्या डोक्यावरती मारलेलं काम आहे. सो 5वी पासून 9वी पर्यंत गेलं, 8वी पर्यंत गेलं, की 4 वर्षात ते लोकं निघून जातात आणि नवीन लोकं येतात. म्हणजे माझ्या शिकवण्यामध्ये मी परत ए टू झेड इथपर्यंतच राहते. पुढे वर्ड्स क्रिएट करापर्यंत आमची मजल जातच नाही. व्हेअरएज या 3 मुलींना शिकवल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं, की त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळेला होणारी प्रगती आणि त्यांना रोज नवीन शिकवत जायचंय मला. तोच न करता शास्त्राचा एक भाग मला त्यांना शिकवायचा आहे आणि त्यातलं सौंदर्य त्यांना समजावून सांगायचं आहे. म्हणजे आता यांच्यात काही व्हिडिओ क्लिप्स मी पाठवून देईन तुम्हाला. तर त्या मुलीला एकदंत म्हणजे काय? गजकर्ण म्हणजे काय? गजवक्र म्हणजे काय? हे किती समजत असेल? हे मला खूप डाऊट आहे त्याच्याबद्दल. पण त्या ॲक्शन्स तशाच करून, त्या पद्धतीने करून म्हणजे कुठेतरी थोडासा तो भाषेचा आणि याचा अभ्यास करतात, हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मध्ये मी जर फोन केला, तर ती स्पेशली एबल मुलगी मला तिला किती समजतं खरंच मला डाऊट असतो. पण ती मला सांगत होती, की आता सध्या मे महिन्याची सुट्टी आहे, पण सध्या मी रोज जपतालचा रियाज करते. हां, म्हणजे आपल्याशी ताई जर बोलत असतील, तर गुड मॉर्निंग ताईपासून सुरुवात करून ताईंशी बोलायचं असेल, तर आपल्याला रियाज, माझी प्रॅक्टिस आणि मग डान्स क्लास कधी सुरू होणार, हे कळण्याइतकी तिची प्रगती आहे. हे पण खूप एक मोठी अचीव्हमेंट आहे असं मला हो, खूप नक्कीच. नक्कीच आणि डान्समुळे तर तुम्ही जसं मगाशी मेन्शन केलं, की स्मरणशक्तीमध्ये तिच्या फरक पडलाय. त्यामुळे आय थिंक तिचे पेरेंट्स पण आता खूप मनापासून तिला हे सगळं कंटिन्यू करू देत असतील. अगदी, असं अगदी. नक्कीच. खूप इन्स्पायरिंग आहे ताई हे काम आणि असंच ते तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं ते असं छान पद्धतीने होत राहील ह्याची आम्हाला नक्की खात्री आहे. ताई ठीक. शेवटचा प्रश्न असा, की आता सध्याच्या या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये नृत्य कलाकारांवर जे एक रिस्ट्रिक्शन आलं आहे, म्हणजे प्रोग्राम्स होत नाहीयेत, तर त्यांची एक मानसिकता खूप आत्ता वेगळ्या ह्याची झालेली आहे. तर हा काळ तर ठीक आहे, म्हणजे आता ऑनलाईन कार्यक्रम वगैरे ते हळू सुरू होईल. पण खरंच नंतर जेव्हा हे पॅन्डेमिक संपेल, तर ह्या काळाचा नंतरच्या ह्याच्यावरती कितपत इम्पॅक्ट राहील आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय अ, म्हणायचं असेल? म्हणजे की रादर सोशल सिच्युएशन पण आणि एक नर्तक म्हणून मानसिकता पण? हं. अ, पुढे काय होईल हे प्रेडिक्ट करणं सगळ्यांसाठीच खूप कठीण आणि अवघड आहे.
नर्तक म्हणून असं मला जर विचारशील तर मला असं वाटतं की ही जी सुंदर कला आहे तिनीच आत्ताच्या या इतक्या वाईट काळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जेटिक आणि हेल्दी असं राहायला आता मदत केली आहे. जशी मला केली आहे तशीच सर्व कलाकारांना केलेली आहे. म्हणजे एक साधारण सामान्य माणूस पण असं म्हणतो की एक कला शिकावी म्हणजे ती आपली आपल्यापुरती का होईना होते. तर आता ही नेहमी इतरांसाठी परफॉर्म करायची जी सवय आहे पण आता एक मनन चिंतन करण्याच्या दृष्टीने म्हण किंवा स्वतःसाठी म्हणून हा वेळ आत्ताचा मिळाला. नंतर आपण असं म्हटलं की कार्यक्रम सध्या आता जे ऑनलाईन सुरू होतील किंवा त्याचा जो काय एक फायनान्शियल भाग वगैरे असेल, कमर्शियल भाग असेल तो वेगळा. पण काळ हा बदलत राहतो. एकसारखा कधीच नसतो. टॉपसी-टर्व्ही वर्ल्ड असल्या कारणाने त्यामुळे तोही बदलत राहील आणि नृत्यानी म्हणजे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर कथक या शैलीनी तर इतकी आक्रमणं सोसलेली आहेत. सो हे त्यापैकीच एक आक्रमण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यातनंही सगळा चांगला मार्ग निघेल. चांगले दिवस नक्कीच परत येतील. आता मगाशी तू म्हणलीस असं की मी भारती विद्यापीठामध्ये शिकवते. तर आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये असं खूप वाटत होतं की बापरे! म्हणजे आता यावर्षी काही बहुतेक आपल्याला ऍडमिशन्स यायच्या नाहीत. कारण सगळ्यात जास्ती तसं पाहिलं तर दयनीय अवस्था या कालावधीत कलाकारांचीच झालेली आहे. तर कुठले आई-वडील म्हणतील की तुम्ही डान्समध्येच किंवा कलेमध्येच बी-ए, एम-ए करा असं आम्हालाही एकीकडे वाटत होतं. पण जे खरे-खरे नृत्य ज्यांना शिकायचं आहे, ज्यांचं पॅशन आहे किंवा ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, विश्वास आहे, अशा मुलांनी ते कंटिन्यू केलंच. पण त्या बरोबरीने आम्ही आता नवीन जेव्हा प्रवेश दिले, तेव्हा सरप्रायझिंगली दरवर्षीपेक्षाही आमच्याकडे यावेळेला जास्ती प्रवेश प्रक्रिया झाली. म्हणजे नक्कीच मला असं वाटतं, की सूर्य उगवत असतानाचा जो एक सुंदर प्रकाश दिसतो की नाही, तसं मला दिसतं आहे. त्यामुळे वाईट काही होणार नाही. थोडासा पेशन्स हा जरुरी आहे आणि कलाकाराला तर कायम पेशन्स ठेवायलाच लागतो. म्हणजे पेशन्स ठेवल्याशिवाय काहीच नाही. एक असं मी खूप छान असं ऐकलं होतं. एक माझ्याकडे मुलगी शिकते. तिचे वडील सांगत होते मला, की म्हणजे मी असं म्हटलं, की कलाकाराला रियाज कायमच करावा लागतो. म्हणजे उद्या प्रोग्राम आहे म्हटलं म्हणून आज घुंगरं बांधलेत असं नाही चालत. कधी प्रोग्राम मिळेल तेव्हा मिळेल काहीही असेल, पण तुम्ही रियाज तर रोजचाच केलाच पाहिजे. अशी जी गोष्ट असते. तर तसं ते म्हणले, की हे मिलिटरी सारखं आहे, की कर्मण्येवाधिकार असते. म्हणजे मा फलेषु कदाचन. ते म्हणले मिलिटरीमध्ये तर ते फळ नकोच युद्धाचं, अशीच भावना आहे. पण तरी सुद्धा कष्ट हे कायम केलेच पाहिजेत. तसंच हे कलेच्या बाबतीत आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मला हे खूप चांगलं वाटतंय, की हो नक्की छान यातनं काहीतरी निर्माण होणार आहे. यामुळे अ, माझ्यासारखे कलाकार जे टेक्नो सॅव्ही नाहीयेत अजिबात. म्हणजे घरामध्ये खूप सारे डिव्हाइसेस असताना गिव्हन अ चॉईस मी पुस्तक उचलेन. कुठला मोबाईल उचलून त्याच्यात काय ॲप आहे वगैरे हे नक्की पाहणार नाही. पण असे आम्ही लोकं माझ्यासारखे लोकं आज टेक्नॉलॉजी शिकले आणि ती पण काही इंटरेस्टिंग आहे बुवा असं वाटायला लागून त्यातनं काम झालं. सो प्रत्येक गोष्टीचे काही फायदे, काही तोटे आहेत. सो त्यातल्या फायद्यांकडे पाहावं. आणखीन हा जो आता एक शांतता आपल्याला मिळाली, ती पुढच्या वर्षांसाठीची बरीचशी एनर्जी आता आपण साठवून घेतलेली आहे, जी नंतर पुढे करू असं मला वाटतं. येस ताई, व्हेरी इन्स्पायरिंग आणि नक्कीच कुठल्याही कलाकाराला पेशन्स हा तर पाहिजेच आणि तो आता टेस्टिंग टाईम्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट. बट वी विल कम आउट ऑफ इट आणि परत सगळं नक्कीच सुरळीत होईल अशी आपण होप डेफिनेटली. तर आपण नक्की करू शकतो. नक्की. थँक यू ताई सो मच फॉर जॉइनिंग आणि तुमचे व्ह्यूज, तुमचे मतं, तुमचं एक्सपिरियन्सेस हे सगळे आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. थँक यू व्हेरी मच. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी.